श्रोतेहो नमस्कार. आजच्या जिज्ञासा या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत विज्ञान मालिका समुद्रातील जग याविषयीचा संवाद. आज या मालिकेचा भाग 5वा आम्ही प्रसारित करत आहोत. या मालिकेमध्ये सहभाग आहे प्राध्यापिका आणि माजी विभाग प्रमुख मत्स्य जीवशास्त्र विभाग मत्स्य महाविद्यालय रत्नागिरीच्या डॉक्टर स्वप्नजा मोहिते, त्याचबरोबर आदिती सावंत आणि अनन्या देवस्थळी यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य संपदा पिलणकर यांचं. सादर करते विवेक वानखडे. नमस्कार मंडळी. समुद्र म्हटलं की आपल्याला आठवतं पार क्षितिजाला भिडलेलं पाणी, त्यावर उठणाऱ्या फेसाळत्या लाटा आणि किनाऱ्यावरच्या मऊ वाळूत सापडणारे सुंदर शंख शिंपले, वाळूवर तुरुतुरू पळणारे छोटे छोटे खेकडे, अधूनमधून किनाऱ्यावर येऊन पडलेले जेलीफिश आणि समुद्री शेवाळ. याच वाळूत आपणही लहान असताना मनसोक्त खेळलो होतो, किल्लेही बांधले होते, होय ना? हा अफाट पसरलेला समुद्र म्हणजे आपल्याला मिळालेलं एक वरदानच आहे. बोलावं तेवढं कमीच होईल. आज आपण या समुद्रातील जगाची आणखीन ओळख करून घेणार आहोतच. चला तर मग. नमस्कार मॅडम. आज माझ्याबरोबर ही अनन्या आली आहे. अत्रेय क्लासला जाणार होता म्हणून हिला आणलं बरोबर. तिलाही समुद्राबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. मला हा समुद्र खूप आवडतो. किनाऱ्यावर बसून येणारे लाटा बघायच्या नाही तर पाण्यात डुंबायचं आहे. हा आमचा आवडता खेळ आहे. अरे वा अनन्या, अगं हा तर माझाही आवडता छंद आहे. समुद्र खूप अथांग आणि अफाट आहे. आम्ही त्यातल्या जगाबद्दलच बोलत असतो हल्ली. मॅडम, समुद्राच्या पृष्ठभागापासून ते खोल अशा सागरतळापर्यंत खूप आश्चर्यकारक गोष्टी भरलेल्या आहेत, नाही का? मॅडम, मागे आम्ही मालवणला गेलो होतो ना, तिथे आम्ही डॉल्फिन्स बघितले होते. मस्त उड्या मारत होते पाण्यात. 5-6 तरी होते ते डॉल्फिन्स. अनन्या, डॉल्फिन्स हे समुदायाने राहणारे सस्तन प्राणी आहेत बरं का. पाण्यात राहणाऱ्या माशासारखा आकार असला तरी ते आपल्यासारखा फुफ्फुसाच्या मदतीने श्वासोच्छ्वास करतात. खोल समुद्रात राहत असले तरी ते श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येतात. हो, बघितलं मी ते. त्यांच्या डोक्यावर असलेल्या छिद्रातून ते खूप जोरात उच्छ्वास सोडतात. त्यावेळी पाण्याचा फवारा उडतो ना. आम्हाला बोट राईडसाठी घेऊन गेलेले काका सांगत होते. अगदी बरोबर. आपल्या ब्लो होलमधून ते श्वासोच्छ्वास करतात. श्वास घेण्यापूर्वी डॉल्फिन जोराने उच्छ्वास सोडतात. त्यावेळी पाणी, म्युकस आणि हवा सोडली जाते. तोच आपल्याला पाण्याच्या फवाऱ्यासारखा दिसतो. व्हेल्स ही असाच श्वासोच्छ्वास करतात ना? म्हणजे हे सस्तन प्राणीही समुद्राच्या पृष्ठभागाचा उपयोग करतात का खाद्य शोधण्यासाठी? हो ना. त्यांचे भक्ष्य म्हणजे मासे, स्क्विड म्हणजे माकुळ, छोटे जलचर आणि क्रील हे कोळंबीसारखे दिसणारे कवचधारी प्राणी. व्हेल्स खूप वेगवेगळ्या युक्त्या वापरतात आपलं भक्ष्य पकडण्यासाठी. व्हेल्सचा गट एकत्र येऊन माशांच्या थव्याभोवती बुडबुडे सोडून एक बबल नेटच तयार करतात आणि त्यात अडकलेल्या माशांच्या थव्याचा फडशा पाडतात. याला कोरलिंग म्हटलं जातं. त्यात त्यांचे जबडे एवढे मोठे. किती मासे खात असतील ते एका वेळेस? हो ना. ऑर्का म्हणजे किलर व्हेल्स एकत्र पोहत पाण्यात मोठ्या लाटा निर्माण करतात. यामुळे त्यांचे आवडतं भक्ष्य म्हणजे सील्स यांना ते तरंगत असलेल्या बर्फांच्या लाद्यावरून चक्क ढकलून देतात. डॉल्फिनसारख्या भक्ष्याला तर ते पाठलाग करत इतकं दमवतात की हे थकलेले डॉल्फिन्स आयतेच त्यांच्या तावडीत सापडतात. बापरे, अजबच आहे हे. डॉल्फिन्सना पण हे खातात का व्हेल्स? हो ना. निसर्गात प्रत्येक जण कोणाचं ना कोणाचं तरी भक्ष्य असतोच. ब्ल्यू व्हेल्सचं आवडतं भक्ष्य म्हणजे क्रिल्स. त्यांना खाण्यासाठी हे व्हेल्स आपलं प्रचंड मोठं तोंड उघडून पाणी आणि क्रिल्स तोंडात घेतात. यांच्या वरच्या जबड्यावर राठ कंगव्यांसारख्या असलेल्या बलीन प्लेट्समधून पाणी गाळलं जातं आणि क्रिल्स खाल्ले जातात. गंमतच आहे सगळी. व्हेल्स खोल समुद्रातही जातात ना? हो तर. इथे ते इकोलोकेशन टेक्निक वापरून माकुळांची शिकार करतात. त्यांच्या डोक्यावर असलेल्या मेलॉन या अवयवाचा हाय फ्रिक्वेन्सी क्लिक्स आणि शिट्टी वाजवण्यासाठी ते उपयोग करतात. आजूबाजूच्या गोष्टी, भक्ष्य यांच्यावर आपटून परत आलेला प्रतिध्वनी खालच्या जबड्याने डिटेक्ट केला जातो. यावरून त्यांना त्यांच्या वातावरणाचं, आकारांचं, पोताचं आणि वस्तूंमधील अंतराचं तपशीलवार ध्वनिक चित्र तयार करता येतं आणि या अगदी तीव्र आवाजाने भक्ष्यांनाही चकित करता येतं. किती उत्तम शिकारी आहेत हे व्हेल्स. डॉल्फिन्सही अशीच टेक्निक वापरतात का?
इकोलोकेशन, कोरलिंग ही टेक्निक्स तर वापरतातच डॉल्फिन्स, पण ते आणखीनच बुद्धिमान आहेत या बाबतीत. माशांच्या थव्याभोवती गोल फिरत त्यांना एकत्रित करणं, माशांच्या थव्याभोवती फिरताना शेपट्या उथळ पाण्यात आपटत पाणी गढूळ करत त्यात माशांना अडकवून ठेवणं किंवा माशांचा पाठलाग करत त्यांना पार किनाऱ्यावर ढकलत त्यांचा फडशा पाडणं, अशा खूप वेगळ्या क्लुप्त्या ते वापरतात. या सगळ्यात वेगळं म्हणजे ते समुद्री स्पॉन्जेसचा शिकार करण्याचं साधन म्हणून वापर करतात. समुद्राच्या तळावर भक्ष्य शोधताना ते चक्क आपल्या डोक्याच्या निमुळत्या भागावर हे स्पॉन्जेस ठेवतात, त्याला इजा होऊ नये म्हणून. अरे वा, खरंच डॉल्फिन्सना बुद्धिमान प्राणी म्हणून म्हणतात ते खोटं नाही. म्हणजे समुद्र तळावर भक्ष्य शोधताना खालच्या खडकांवर प्रवाळावर आपटून डोक्याला लागू शकतं ना. मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ही युक्ती. मॅडम, या डॉल्फिन्सनी आपण हेल्मेट वापरतो ते बघितलं असेल का? की आपल्याला डॉल्फिन्सच्या युक्तीवरून हेल्मेट वापरायचं समजलं असेल. अनन्या, तू म्हणजे ना आपण कितीतरी जीवांच्या शरीररचना, त्याच्यातील अनुकूलन यांची बायोमिमिक्री करतो. तसंच काहीसं हे. आता ऑक्टोपस, माकूळ शत्रूपासून बचाव करण्यासाठी आपल्या शरीरातून काळी शाई सोडतात आणि त्याचा फायदा घेऊन पळून जाऊ शकतात. हे तंत्र सैन्यात स्मोक बॉम्ब म्हणून वापरलं जातं. धुराच्या पडद्या आडून सैनिकांना निसटून जायला मदत होते. पवनचक्क्याच्या पात्यांची रचना ही हॅम्पबॅग व्हेलच्या परांवर आधारित आहे. मर्सिडीज बेन्झने तर चक्क बॉक्सफिशच्या सांगाड्याच्या रचनेवर आणि आकारावर आधारित बायोनिक कार डिझाईन केली आहे, जी टिकाऊ, वजनाला हलकी आणि जास्त फ्युएल एफिशियंट कार आहे. मॅडम, हे सगळं नवीनच आहे आमच्यासाठी. किती वेगळी माहिती आहे ही. हो ना मॅडम, हा समुद्र म्हणजे एक अजबच रहस्य आहे. जितका समजला असा वाटतो तितकाच तो आणखीनच रहस्यमय वाटतो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. म्हणूनच तो आपल्याला आणखीनच आकर्षित करतो. समुद्राच्या पृष्ठभागामध्ये जशी विविधता आहे तशी ती खालच्या थरांमध्येही आहे. अनन्या, आपण आता ज्या समुद्राच्या थराबद्दल बोलत होतो ना, त्याला युफोटिक झोन म्हणतात. हा समुद्राचा सूर्यप्रकाश पोहोचू शकणारा भाग. या खाली जाऊ तसा प्रकाश कमी होत जातो आणि तापमानही कमी कमी होत जाते. मग मॅडम, याही भागात सजीव सृष्टी आढळते का? कसे राहत असतील तिथले जीव? इथेही जीवसृष्टी आहेच, पण ती या झोनमधील कमी प्रकाश आणि कमी तापमानाला ॲडजस्ट करून घेते स्वतःला. समुद्रातील युफोटिक झोननंतर मात्र सुरू होतं अंधाराचं साम्राज्य. ट्विलाईट म्हणजे संधिप्रकाशाच्या वेळी जसा थोडा प्रकाश थोडा अंधार असतो, तसंच काहीसं चित्र या युफोटिक झोनच्या खालच्या भागात म्हणजे मेझोपेलॅजिक किंवा ट्वायलाईट झोनमध्ये दिसतं. महासागराच्या या संधिप्रकाश क्षेत्रात लाल, नारिंगी आणि पिवळ्या तरंगलांबीचा प्रकाश प्रामुख्याने शोषला जातो. कमी तरंगलांबी असलेला निळा प्रकाश खोलवर प्रवेश करतो आणि या झोनपर्यंत पोहोचणारा मुख्य प्रकारचा हा प्रकाश आहे. म्हणूनच या झोनमध्ये निळसर रंगाचा संधिप्रकाश आपल्याला दिसतो. इथे राहणारे प्राणी म्हणूनच युनिक असतात. अच्छा, म्हणून टीव्हीवर दाखवलेल्या पाण्याखालच्या जगाच्या डॉक्युमेंटरीमध्ये तो निळसर प्रकाश दिसत होता. तर अगदी जादूचं जग असावं असं वाटत होतं बघताना. मग मॅडम, हे सजीव कसे जगतात? कोणतं अन्न खातात? समुद्राखालचं जग असंच जादूमय वाटत असतं. प्रकाश संश्लेषण करणाऱ्या वनस्पती या झोनमध्ये नसल्याने इथल्या प्राण्यांना अन्नासाठी वरच्या एपिपेलॅजिक म्हणजेच युफोटिक झोनमधल्या जीवांवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे ते चांगले भक्षक किंवा शिकारी असतात किंवा वरून पडणाऱ्या अन्नकणांवर जगणारे असतात. मग यांच्यातही काही बदल झाले असतील ना यासाठी? हो तर. ट्वायलाईट झोनमध्ये राहणारे प्राणी थंड तापमान, वाढलेला पाण्याचा दाब आणि अंधार असलेल्या पाण्यात टिकून राहण्यास सक्षम असले पाहिजेत. सौर ऊर्जेच्या कमतरतेमुळे या ठिकाणच्या प्राण्यांना कमी प्रकाश, वाढता वातावरणाचा दाब आणि कमी तापमानाशी जुळवून घेण्यासाठी आणि जगण्यासाठी आपल्या शरीरात बदल करावे लागतात. या 200 ते 1000 मीटर खोल झोनमधील जलचर जीवांनी थंड, उच्च दाब, मंद प्रकाश असलेल्या पाण्यात टिकून राहण्यासाठी विशेष अनुकूलन विकसित केलं आहे, ज्यामध्ये 80% जीव हे बायो इल्युमिनेसन्स वापरून जोडीदार शोधणे, शिकार आकर्षित करणे किंवा कॅमोफ्लेजिंग करून आपल्या परिसरात लपून जाणे असे बदल करतात. मुख्य अनुकलनांमध्ये मोठे संवेदनशील डोळे, भक्षकांपासून बचाव करण्यासाठी पारदर्शक किंवा गडद शरीरे आणि मर्यादित असणारं अन्न पकडण्यासाठी मोठे दात यांचा समावेश आहे. मॅडम, मागे तुम्ही आम्हाला बायोल्युमिनेसेन्स म्हणजे काजव्यांसारखा जैविक प्रकाश निर्माण करणारे जेलीफिश आणि माकूळ दाखवले होते. खूप सुंदर दिसत होते ना ते? काजव्यांसारखे चमकणारे जलचर पण असतात? मस्तच.
मॅडम, मागे रात्री समुद्रात ते कोणते तरी जीव निळसर हिरव्या प्रकाशाने चमकताना पाहिले होते. लाटा उसळत होत्या की ते जीव तर जास्तच प्रखरतेने चमकायचे. खूप गर्दी होती तेव्हा किनाऱ्यावर त्यांना बघायला. ते एकपेशीय प्राणी प्लवंग नॉक्टिल्युका होते. आपल्याकडे साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये यांच्या ब्लूम्स येतात. ते दिसायला जरी आकर्षक असलं तरी त्यांच्या ब्लूम्स हे समुद्राचं आरोग्य बिघडत चालल्याची खूण आहे. ते कसं काय मॅडम? नॉक्टिलिका ब्लूम्स सी स्पार्कल म्हणूनही ओळखल्या जातात. समुद्रावर आपल्याला निळसर हिरवा निऑन लाईटसारखा मंद प्रकाश चमकताना दिसतो त्यांच्यामुळे. मच्छीमार लोक याला पाणी पेटलं असंही म्हणतात. समुद्राच्या पाण्यात वाहून आलेले शेतीसाठी वापरली जाणारी खतं आणि पोषक तत्व, प्रक्रिया न केलेलं सांडपाणी यामुळे समुद्रात भरपूर नायट्रोजन आणि फॉस्फरस मिसळला जातो. तसंच हे प्राणी कमी ऑक्सिजन असलेल्या म्हणजे जास्त कार्बन डायऑक्साईड असलेल्या उष्ण पाण्यात वाढतात. शांत वारे, कमी क्षारता आणि पावसाळ्यामुळे येणारे पोषक तत्वांचा प्रवाह यासारख्या विशिष्ट पर्यावरणीय स्थितीमुळे त्यांच्या वाढीला आणखीन चालना मिळते. पाण्यातलं ऑक्सिजन कमी झाल्याने इथे इतर जीव जगू शकत नाहीत. या डेड झोन्समध्ये नॉक्टिल्युका मात्र वाढू शकतो. म्हणून मी म्हटलं की हे समुद्राचं आरोग्य बिघडल्याचं चिन्ह आहे. अच्छा, असं आहे का? ही तर खूपच गोष्ट वाईट आहे. मग मॅडम, इतरही जलचर असा प्रकाश निर्माण करतात का त्यांच्या शरीरातून? हो, काही मासे आणि इतर जलचर यांच्या शरीरावर फोटोफोर्सच्या रांगा असतात, ज्या वरून येणाऱ्या मंद सूर्यप्रकाशाच्या रंग आणि तीव्रतेशी जुळणारा प्रकाश निर्माण करतात. फोटोफोर्स हे स्पेशल प्रकाश निर्माण करणारे अवयव असतात. यामुळे पाण्यातून खालून वर पाहणाऱ्या भक्षकांना ते दिसेनासे होतात. अँगलर फिशच्या डोक्यावर एक बायोइल्युमिनिसेंट झिरमिळ्या असलेली दांडी असते. त्याच्या भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी तो ही दांडी सतत हलवत राहतो. त्यामुळे भक्ष्य आयतच त्याच्या तोंडाजवळ येतं. लँटन फिश त्याच्या सभोवतालचा परिसर प्रकाशित करण्यासाठी त्याच्या डोक्यावरचे फोटोफोर्स वापरतात. गंमतच आहे ही. या फोटोफोर्सचा इतरही काही उपयोग करतात का हे जलचर? प्रजननासाठी, मादीला आकर्षित करण्यासाठी, तसंच आपल्या प्रजातीतील इतरांना ओळखण्यासाठी, एकमेकांना संदेशाशी देवाणघेवाण करण्यासाठी म्हणूनही ह्या फोटोफोर्समधून निर्माण होणाऱ्या प्रकाशाचा उपयोग हे जलचर करतात. हे फोटोफोर्स त्यांचे डिफेन्स सिस्टीम म्हणजे संरक्षक म्हणूनही काम करतात. ते कसं काय मॅडम? जेव्हा या जलचरांना धोका जाणवतो तेव्हा ते हे फोटोफोर्स वापरतात. काही कोळंबीच्या प्रजाती भक्षकांना गोंधळात टाकण्यासाठी तेजस्वीपणे चमकणाऱ्या चिकट म्युकसचा फवारा सोडतात. काही माकुळ भक्षकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आपले चमकणारे हात स्वतःच तोडून टाकतात आणि भक्षक त्यांच्याकडे आकर्षित झाल्यामुळे तिथून पळूनही जाऊ शकतात. हे चमकणारे जलचर किती सुंदर दिसत असतील ना? अंधारात चमकणारे हे मासे आणि जलचर समुद्रात अगदी चांदण्यांसारखे दिसत असतील. आणखीन कोणते जीव आढळतात या झोनमध्ये? हो, खूप सुंदर दिसतात ते. शिकत असताना आम्ही कॉलेजच्या रिसर्च वेसलवर जायचो समुद्राचा अभ्यास करायला. तेव्हा रात्री हे जलचर दिसायचे समुद्रात, अंधारात पाण्यात तरंगणाऱ्या चांदण्यात जणू. इतरही खूप जीव राहतात या झोनमध्ये. 2 मीटर लांबीचे लॅन्सेट फिश हे ट्वायलाईट झोनमधील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक आहेत. ब्रिसल माउथ हा महासागरातील ट्वायलाईट झोनमध्ये आढळणाऱ्या सर्वात मुबलक माशांच्या प्रजातीपैकी एक मासा. तसंच पेलिकन पक्षासारखा मोठा जबडा असलेला गल्पर किंवा पेलिकन ईल, कॉन्फेटी स्क्विड, डोक्यावर जैविक प्रकाशाने चमकणारी दांडी असणारा ड्रीमर अँगलर फिश, पारदर्शक शरीराचा ग्लास स्क्विड, अंधारात चमकणारा लँटन फिश, वायपर फिश, स्ट्रॉबेरी स्क्विड असे अनेक जलचर या झोनमध्ये सापडतात. इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात खास बदल झालेले आहेत. बापरे, इतक्या प्रकारचे जीव राहतात इथे? म्हणजे समुद्राच्या या अंधार असलेल्या भागातही चांगलीच जीवसृष्टी आहे की. जैविक प्रकाश भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वापरतात हे जीव. हे समजलं, पण इतर काही युक्त्या वापरतात का या झोनमधले इतर जलचर? हो तर, या झोनमधील बहुतेक मासे त्यांच्या अन्नाचा पाठलाग करत नाहीत. ते एकतर त्यांचा गंधज्ञानाने माग काढतात किंवा ते तरंगत, पोहत त्यांच्यापर्यंत येण्याची वाट पाहतात. उदाहरणार्थ हा अँगलर फिश यांच्यासारखे मासे भक्ष्याला पकडण्यासाठी त्यांचे मोठे जबडे आणि लांब काटेरी दात वापरतात. उदाहरणार्थ फँगटूथ, वायपर फिश. कधीकधी स्वतःपेक्षा मोठे मासे किंवा जलचरही ते पकडतात. या भागातील अनेक मासे, क्रस्टेशियन्स आणि जिलेटिनस प्राणी रात्रीच्या वेळी पृष्ठभागावरील पाण्यात प्रवास करतात आणि अंधाराच्या आडून प्लँक्टन खातात. पृष्ठभागावरील भक्षकांपासून वाचण्यासाठी ते पहाटेच्या वेळी खोल गडद संधिप्रकाश क्षेत्रात परततात. हे पृथ्वीवरील सर्वात मोठे दैनिक स्थलांतर आहे.
किती वेगळी आहे ही दुनिया. मी तर कल्पनाही केली नव्हती इतकं समुद्राखालील अजीब विश्व असेल याची. मॅडम, तुम्हाला कशी हो इतकी माहिती समुद्राची? अगं समुद्र, त्यातील जीवसृष्टी याच्यावरच संशोधन करते ना मी. माझा अत्यंत आवडता विषय आहे हा. कॉलेजमध्येही टॅक्सॉनॉमी, जलचरांचं जीवशास्त्र, समुद्रातील जलचर आणि त्यांचे अधिवास याबद्दल शिकवते मी. आणि एक सांगू का मुलींनो, जेव्हा एखादा विषय आपली पॅशन बनतो ना, तेव्हा आपण आपल्याही नकळत त्यात आणखीनच गुंतत जातो. तसंच झालंय माझं. हे मात्र खरं हां. तुमच्यामुळे आम्हालाही आता या समुद्राचं कुतूहल वाटायला लागलंय. छानच आहे की मग. समुद्रातील जग आहेच तसं मॅजिकल. आता या ट्वायलाईट झोनमध्येच बघा ना किती विविधता आहे. जगण्यासाठी इथल्या जीवांनी किती वेगवेगळी टेक्निक्स विकसित केली आहेत. कोणी आपला जबडा प्रचंड मोठा उघडून त्यात भक्ष्य व्हॅक्यूम पंपसारखा ओढून घेतो. कोणी आपल्या शुंडकावरच्या दंश करणाऱ्या पेशींच्या मदतीने भक्ष्याला अर्धमेलं करून पकडतो. तर काही जण मरीन स्नो खाऊन आपलं पोट भरतात. मरीन स्नो? हा काय प्रकार? समुद्रातही स्नो म्हणजे बर्फ असतो? हा स्नो वेगळा आहे. आपला नेहमीचा बर्फ नाही. या झोनमधील अनेक जीव हे डेट्रायटिव्होरस म्हणजे कुजलेले सेंद्रिय पदार्थ खाणारे आहेत, जे हा मरीन स्नो खातात. मरीन स्नो म्हणजे मृत प्लँक्टन आणि इतर जलचरांची विघटन पावलेली शरीरं, प्राण्यांची विष्ठा आणि बॅक्टेरिया यातील सेंद्रिय घटक म्हणता येतील. वरच्या भागातून हा कचरा सतत पावसासारखा खाली पडत असतो. तो हिमवृष्टीसारखा पृष्ठभागावरून खाली येतो. अच्छा, हा मरीन स्नो होय. हे सेंद्रिय कण खाली येताना हिमवृष्टीसारखे दिसत असतील ना, म्हणूनच हा मरीन स्नो. आत्ता समजलं. आधीच अन्नाची कमतरता असते या भागात. म्हणूनच इथले मायक्रोझूप्लँक्टन पोषक तत्वांचा पुनर्वापर करण्यात, विष्ठा आणि बॅक्टेरिया खाण्यात कार्यक्षम असतात आणि अन्न साखळीमधील मोठ्या झूप्लँक्टनद्वारे नंतर हे खाल्ले जातात. म्हणजे सगळ्या पोषक घटकांचा अगदी पूर्णपणे वापर केला जातो तर? हो ना. प्रत्येक जीव आपापली भूमिका निभावत असतो इथे. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाचे जीवन किंवा अन्न असतो, हेच इथे दिसून येतं आपल्याला. सजीव सृष्टीत प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती दुसऱ्या कोणावर तरी अन्नासाठी अवलंबून असतो, याचा अनुभव इथेही येतोच. हे खरंच पटलं मॅडम. म्हणजे एपिपेलॅजिक किंवा युफोटिक झोनप्रमाणे मेसोपेलॅजिक झोनचाही समुद्राच्या अन्नसाखळीत महत्त्वाचा वाटा आहे. हो ना. हे झोन कार्बन संचय करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतं. पृष्ठभागावर स्थलांतर करून, खाऊन किंवा खाल्ले जाऊन, मरून आणि अगदी मलमूत्राद्वारे सुद्धा ट्वायलाईट झोनमधील जीव पृष्ठभागावरील पाण्यातून खोल समुद्रात मोठ्या प्रमाणात कार्बन वाहून नेतात. पृष्ठभागावरील पाण्यात फायटोप्लँक्टन सूर्यापासून मिळणारी ऊर्जा वापरून कार्बन डायऑक्साईडचे अन्नात रूपांतर करतात, ज्यामुळे ते वाढू शकतात. हे फायटोप्लँक्टन झूप्लँक्टनकडून खाल्ले जातात. नंतर जेलीफिश, मासे आणि इतर प्राणी हे फायटोप्लँक्टन आणि झूप्लँक्टन खातात. त्यांच्या दैनंदिन स्थलांतरामुळे जेव्हा हे प्राणी ट्वायलाईट झोनमध्ये परततात, तेव्हा हा अन्नरूपातील कार्बन खाली येतो, असंच ना? म्हणजे मघाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मृत प्लँक्टन, मृत प्राण्यांची शरीरे व कवच, विष्ठा, बॅक्टेरिया आणि इतर कार्बनयुक्त कणांचे ढिगारे देखील ट्वायलाईट झोनमध्ये प्राण्यांना अन्न पुरवतात. अगदी बरोबर. त्यापैकी सुमारे 90% खाल्ले जातात, परंतु एक छोटासा भाग म्हणजे दरवर्षी सुमारे 200 दशलक्ष टन कार्बन खोलवर बुडतो आणि हजारो वर्षांसाठी समुद्राच्या तळाशी बंद राहू शकतो. या प्रक्रियेला कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतात आणि यामुळे जागतिक तापमानवाढीतील महत्त्वाच्या घटकांचं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं नियंत्रण राखलं जातं. हे नव्हतं मला माहीत. आम्ही ग्रीन हाऊस गॅसेस, तापमान वाढ, हवामान बदल याबद्दल वाचलं आहे, पण ह्यांचं नियंत्रण करणारा समुद्र आहे हे नव्हतं माहीत. आता परत नव्याने वाचते याबद्दल. अनन्या, आता जाऊया ना घरी? तुझे प्रश्न आणि शंका लिहून ठेव हा मॅडमना विचारायला. पुन्हा भेटू आपण लवकरच. येतो मॅडम आम्ही. बाय. बाय. परत भेटूच आपण. बाय मॅडम. श्रोतेहो, आत्ताच आपण विज्ञान मालिका समुद्रातील जग याविषयीचा संवाद ऐकला. यामध्ये सहभाग होता प्राध्यापिका आणि माजी विभाग प्रमुख, मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय रत्नागिरीच्या डॉक्टर स्वप्नजा मोहिते, तसंच
आदिती सावंत आणि अनन्या देवस्थळी यांचा. आज या मालिकेचा भाग 5वा आम्ही प्रसारित केला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य संपदा पिलणकर यांचं. सादर करते विवेक वानखडे.